नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात मराठीच्या तासाला मी प्रणाली पाटील तुमचे स्वागत करत आहे। मुलांनो, आज आपण पाठ 10वा पंडिता रमाबाई यांच्या जीवनावर आधारित असलेला हा जो पाठ आहे तो पाहणार आहोत। पण त्या अगोदर पाठ वाचण्यापूर्वी आणि स्पष्टीकरण करण्यापूर्वी मी तुम्हाला पंडिता रमाबाई यांच्या जीवनावर थोडक्यात माहिती या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। मुलांनो, पंडिता रमाबाई या शब्दावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की पंडिता म्हणजेच काय तर सरस्वती। हा पंडिता रमाबाई यांचा जीवनपट आज आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत। बघा, पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 मध्ये एका ब्राह्मण कुळात झाला। कळलं का मुलांनो? या ठिकाणी त्यांच्या वडिलांचे नाव आहे अनंत शास्त्री डोंगरे आणि आईचं नाव आहे लक्ष्मीबाई अनंत शास्त्री डोंगरे। हे अनंत शास्त्री जे होते हे संस्कृत भाषेमध्ये हेही खूप विद्वान होते आणि त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये स्त्रिया शाळेत जात नव्हत्या, त्या काळामध्ये त्यांनी आपल्या पत्नीला संस्कृत शिकवलं होतं आणि त्यामुळे समाजाने त्यांना वाळीत टाकलं होतं आणि तेच शिक्षण, त्याने संस्कृतचं शिक्षण आपल्या मुलांना सुद्धा दिलेलं होतं। आणि म्हणूनच अनंत शास्त्री डोंगरे यांना वाळीत टाकण्यात आलं होतं, कारण त्यांनी आपल्या मुलीला आणि पत्नीला संस्कृत भाषेचं शिक्षण दिलं होतं, कारण त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं होतं। या ठिकाणी आपण बघितलं, पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 मध्ये एका ब्राह्मण कुळात झाला। तसंच पंडिता रमाबाई यांच्या वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे असं होतं, तर आईचे नाव लक्ष्मीबाई असं होतं। त्यानंतर पंडिता रमाबाई यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि पंडिता रमाबाई आपल्या भावासह त्या कलकत्त्याला आल्या आणि त्या ठिकाणी कलकत्त्याला आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी संस्कृत भाषेची विद्वत्ता बघितल्यानंतर किंवा संस्कृत भाषेतलं त्यांचं नॉलेज बघितल्यानंतर लोकांनी त्यांची वाहवा करायला सुरुवात केली होती। त्यानंतर त्यांच्या भावाच्या निधनानंतर त्या एकट्या पडल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावाचे जे मित्र होते, ज्यांचं नाव आहे बिपिन बिहारी मेधावी, ह्या पेशाने वकील असणाऱ्या अतिशय हुशार व्यक्ती बिपिन बिहारी मेधावी यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला। त्यावेळी त्या 22 वर्षाच्या होत्या। पूर्वीच्या काळी बालविवाह केले जात होते आणि त्या काळात पंडिता रमाबाई यांचा विवाह जो होता तो 22व्या वर्षी, म्हणजे खूपच लेट झाला होता। आणि अशाच बिपिन बिहारी मेधावी हे पेशाने वकील होते आणि लग्नानंतर दुर्दैवाने 2 वर्षानंतरच बिपिन बिहारी मेधावी यांचं सुद्धा निधन झालं। पंडिता रमाबाई एकट्या पडल्या, पण त्यावेळी त्यांच्याकडे त्यांची मुलगी, जिचं नाव आहे मनोरमा, ही पंडिता रमाबाई आणि बिपिन बिहारी मेधावी यांची ही मुलगी आहे, तिचं नाव आहे मनोरमा। ह्या मनोरमा हिने सुद्धा मोठी झाल्यानंतर तिने अंध व्यक्तींना शिकवण्यासाठी ज्या ब्रेल लिपीचा अभ्यास तिने केला आणि त्यानंतर तिने अंध व्यक्तींना शिकवण्यास सुरुवात केली। बघा, पहिल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की पंडिता रमाबाई यांचा जन्म 1858 मध्ये झाला, एका ब्राह्मण कुळात झाला। तसंच त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? अनंत शास्त्री डोंगरे आणि आईचं नाव होतं लक्ष्मीबाई। त्यानंतर त्यांच्या पतीचं नाव होतं बिपिन बिहारी मेधावी आणि ते पेशाने कोण होते? वकील होते। तसंच त्यांच्या मुलीचं नाव आहे मनोरमा, जिने ब्रेल लिपीचा अभ्यास करून अंध व्यक्तींना शिकवण्याचं काम केलं। त्यानंतर कलकत्ता विश्वविद्यालयाने पंडिता रमाबाईंची बुद्धिमत्ता आणि त्यांचं संस्कृत भाषेतलं जे प्रगल्भ ज्ञान होतं ते पाहून त्यांना पंडिता म्हणजेच सरस्वती ह्या नावाने विभूषित केले। म्हणजेच ही पदवी
त्यांना त्यांनी कलकत्ता विश्वविद्यालयाने बहाल केली होती. पंडिता रमाबाई त्यानंतर त्यांना पंडिता रमाबाई म्हणून ओळखण्यात येऊ लागले. पंडिता या शब्दाचा अर्थ आहे सरस्वती, विद्वान. सरस्वती म्हणजे काय? विद्या, विद्येची देवता, बरोबर की नाही? म्हणजे जी खूप विद्वान आहे तिला काय म्हणतात? पंडिता ह्या नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारे पंडिता रमाबाई यांनी त्यानंतर मुक्ती मिशनची स्थापना केली आणि या मुक्ती मिशन मध्ये ज्या अनाथ स्त्रिया आहेत, ज्या परित्यक्त आहेत, ज्यांना त्यांच्या पतीने सोडून दिलेला आहे किंवा ज्या विधवा आहेत, ज्या शिक्षणापासून वंचित आहेत, यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी मुक्ती मिशनची स्थापना केली आणि त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाबरोबरच त्यांना पोटापाण्याचा खर्च भागवता यावा यासाठी त्यांनी छोटे छोटे उद्योगधंदे सुद्धा या मिशनमध्ये चालू केले होते. अशा प्रकारे स्त्री शिक्षणाचं महत्त्व पंडिता रमाबाई यांनी जाणलं होतं आणि त्या शिक्षणापासून कोणतीही स्त्री वंचित राहू नये असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळेच त्यांनी मुक्ती मिशनची स्थापना केली. आणि अशा प्रकारे परित्यक्ता, विधवा स्त्रियांना, ज्यांना घरातून काढून टाकलेला आहे, अशा स्त्रियांना त्यांनी शिक्षण द्यायला आणि व्यावसायिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यानंतर 1882 मध्ये भारतामध्ये हंटर कमिशन आलं होतं. या हंटर कमिशनकडे स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्त्री शिक्षक म्हणून पुढे येण्यासाठी, त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळण्यासाठी त्यांनी हंटर कमिशनकडे स्त्रियांना शिष्यवृत्ती देण्यासाठी शिफारस केली होती. अशा प्रकारे आज आपण पंडिता रमाबाई यांच्या जीवनपटाबद्दल थोडक्यात इथे आज जी माहिती पाहिलेली आहे ती लक्षात ठेवायची आहे. पाठ आपण नंतर वाचणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण नंतर करणार आहोत. पंडिता रमाबाई यांच्या जीवनपटामध्ये आपण सुरुवातीला काय बघितलं तर त्यांचा जन्म 1858 मध्ये एका ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे असं होतं, तसंच आईचं नाव लक्ष्मीबाई होतं. त्यानंतर त्या कलकत्त्याला आपल्या भावाकडे, त्यांच्या आई वडिलांच्या निधनानंतर त्या कलकत्त्याला आपल्या भावाकडे आल्या. त्या ठिकाणी त्यांनी संस्कृत भाषेचं नॉलेज बघून आणि त्यांनी जे ज्ञान द्यायला सुरुवात केली त्यानुसार त्यांना कलकत्ता विश्वविद्यालयाने पंडिता म्हणजेच सरस्वती ही पदवी बहाल केली. त्यांच्या पतीचं नाव, जेव्हा त्यांचे भावाच्या निधनानंतर त्या एकट्या पडल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावाच्या मित्राबरोबरच म्हणजेच बिपिन बिहारी मेधावी जे पेशाने वकील होते त्यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना मुलगी झाली, तिचं नाव होतं मनोरमा. अशा प्रकारे स्त्री शिक्षणाचं महत्त्व ओळखून पंडिता रमाबाई यांनी मुक्ती मिशनची स्थापना केली. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना उद्योगधंद्यांची सुरुवात करून दिली आणि हंटर कमिशनकडे त्यांनी स्त्रियांना शिष्यवृत्ती देण्यासाठी शिफारस केली होती. इथपर्यंतची माहिती आपण त्यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल आज इथे पाहिलेली आहे. त्याच्या पुढचा भाग जो आहे, त्यांनी मुक्ती मिशनमध्ये कोणकोणते उद्योगधंदे सुरू केले, त्याचप्रमाणे त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म कसा स्वीकारला यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत आणि जेवढा जीवनपट बघितलेला आहे तेवढ्यावरचे प्रश्न मी तुम्हाला असाइनमेंटमध्ये देणार आहे, ते सोडवायचे आहेत. आज आपण इथेच थांबणार आहोत. पंडिता रमाबाई यांच्या जीवनपटाबद्दल, त्यांची मुलीचं नाव, पतीचं नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, त्यांचं कार्य आणि पंडिता म्हणजेच सरस्वती या शब्दाचा अर्थ पाहिला. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.